आता आम्ही अशा ठिकाणी आलोय जिथे तुम्ही मरीनला गेल्यानंतर जे ब्लॉग बघता ना, मरीन वरती पाणी असतो खूप जास्त, पाण्याचा प्रवाह खूप जास्त असतो. तो पाण्याचा प्रवाह थांबवण्यासाठी ना सिमेंटचे ब्लॉक असतात तिथे. हे बघा अशा प्रकारचे ब्लॉक असतात आणि त्या कंपनीवरती त्या साईड वरती आम्ही आता आलेलो आहोत. आमची 4x4 आलेली आहे. ओ ये सनरूफ मधून कांच्या पाटील निघालेला, हर्षंग पाटील. आम्ही बी कहर केलाय, एवढा मागलोय परंतु आम्ही डायरेक्ट नाक्यावरून जाणार. बाई डाऊन टच राहायचं कधी पण, कोणत्या गोष्टीचा घमंड नाही वाटत यायचा. हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर मंडळी 11:30 वाजलेत आणि फायनली माझे आंघोळ झालेले आहे. आणि काल शूटवरून आलो ना, त्यामुळे खूप जास्त दमलो होतो. सो त्यामुळे एवढा उशीर झाला उठायला. आणि दिदीसांना 1 वाजला रात्री घरी यायला, कारण त्यांचे 2 सॉंग होते. त्यामुळे ते येता मी झोपलो होतो. व्लॉग वगैरे एडिट करून मस्त अपलोड करून झोपलो होतो. आणि त्यानंतर ते 1 वाजता आले, तेव्हा मी उठलो होतो रात्री. आणि आता मम्मीने घेतलं इकडे केवला बनवायला. काय घेतलं मी? केवला हा आहे ना मंडळी, हा एकदम शुद्ध असतं शरीरासाठी, त्यामुळे हे खाल्लंच पाहिजे. चिकन मटन तर आपण डेलीचं खात असतो, परंतु हे पौष्टिक आहार जास्तीत जास्त माणसाने आठवड्यातून एकदा खाल्लंच पाहिजे. आणि त्याची रेसिपी मम्मी आज बनवते केवल्याची. हे बघा, पहिल्यांदा टाकले हळद, तेल आणि आता टाकते केवला. बापरे, कैसा है केवले की रेसिपी चल रही है अभी. केवले की रेसिपी इथं चालतच राहील तोपर्यंत. बघूया आता आपल्या पोटा पाण्याचा काहीतरी. इकडे केवला आणि मुगाची भाजी घेतलेली मी जेवायला. आता मस्त जेवून घेतो. इकडे बघा आराध्य मोकाशी गावातून आले. आरू कुठेच भाई, विसरलास रे आम्हाला तू. हा ब्लॉग बनवतो ना आता. काय माझाच ब्लॉग बनतोय बघा. काय श्रेया ही चेरी इकडे सुंदर आलेलं आहे गावातून. जरा फ्रँडचं काम चालू आहे. इकडे मस्त सर्वजण खेळत आहे. तो मजा येते का ब्लॉग बघायला माझ्या? हा मजा येते ना, तसं मला नाही काय. नानी काय लागते बघा, बोलता मला इथं उचलून आहे ना खालती उतरीत नाही. बोलतं पप्पाचा पाय मोडलाय ना, पप्पाला आम्ही उचलून खाली नेतो ना, पप्पाला चालायचं नाही. त्यामुळे नानी सांगते की मला पण उचलून खाली नाही. वा मग तुला पण द्या उचलून, दोघी ना द्या. ए कधी आले तुम्ही? बाबा 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 ऐ शेम रे. ऐ नवीन रूम घेतला का त्यांनी इथे? ओके, तुम्ही बोलवाल तेव्हा येणार आम्ही. तर काय मी आता चाललंय गावामध्ये. तुम्हाला जरा घर बघायचं होतं ना. तुम्ही कुठे चालली? बाहेर. ओके, जाऊ शकता. तर मी चाललोय जरा गावामध्ये आता, घरामध्ये. चेरी तू येत आहे कोणासोबत जाते? आई सोबत का माझ्या सोबत? चला आपण जाऊ. येत नको रडली तर कुठे ठेवू तिला मी. लढशील ना तू? ना लढशील नको, तुला सांगता नाही लढली तर काय करू मी. बिल्डिंग मध्ये किती गणपती असतील तर मनजोटा आपणच असतो. एकच? अरे बापरे, एकच गणपती चेरी, एकच. एन्जॉय करत आपण गणपती आणू वाजत गाजत, कारण एकच गणपती आहे ना, खूप जास्त मजा करू. पूर्ण बिल्डिंग मध्ये ना गाईस एकच गणपती फक्त, त्यामुळे खूप जास्त मजा करू. फुल एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. आणि या लालूची खूप जास्त आठवण यायला लागली. इकडे बघा हाल बघा, तिचे हाल बघा, क्या हाल हुए रे तेरे. रुक 2 दिन खाली 2 दिन वेट कर ले, उसके बाद बनाएंगे तेरे को आपण ना चेरी. आपली गाडी बंद पडली नाही, यांचं बिल्डिंगचं काम चालू होतं ना. चला आता थोडे दिवस आपण जरा डिओलाच देऊया. आणि खूप दिवसानंतर भावाचं आगमन. काय कसला हिरो दिसतो बघ ना. अच्छा, श्रावण मध्ये खातं बरोबर नाही घाला. तेच आम्ही केवले बिवलेची भाज्या लावल्या लागली घरी. मग नाही श्रावण चाललं जरा फिरता असं, जरा एन्जॉयमेंट पाहिजेत ना लाईफ मध्ये. चल मी आता आलोय आमच्या घरावरती आणि घराचं काम आपलं थांबलेलं आहे. सो त्यामुळे इकडे आपली पोरं देखील आलेली आहेत. पोरं का आलेले आहेत ते तुम्हाला थोड्या वेळात सांगतो मी. म्हणजे मी आता जाऊन येतो वरती जरा.
ती ज्या पाटल्यान ती माझी सूज इथंच बलिदान केलेत मी. बाई गाडी पण सगळा बाई सगळा. अरे सगळा सामान गमेल फिमेल सगळा सामान राज इथे. काय आता मी आलेलो घरावरती आणि घरावरती असणार आहे आपली पार्किंग. आणि पार्किंगचं काम ओके झालेलं आहे. आणि वरती असणार आहे तो म्हणजे वरती आहे ना हा नानीसांचा रूम आहे. आणि इथे नानीसा असणार आहेत आणि याच्यावरती आपण असणार आहेत. आणि चला आता आपण वरती जाऊयात. वरती फळं वगैरे तशाच मारलेल्या आहेत. हे बघा टोटल 3 स्लॅब टाकलेले आहेत आणि स्लॅबचं काम पूर्ण झालेलं आहे आपलं. हे बघा हा आपला फ्लोअर आहे. या फ्लोअरवरती आपण राहणार आहोत. आणि आता जाऊ वरती जो टेरिसचा एरिया आहे. मोस्टली तर पाणी तर आम्हाला बिलकुल मारायला लागलं नाही कारण वरून पाऊस पडतच आहे. सो त्यामुळे गरजच नाही लागली. एवढे वरती येता येता दमलो. आणि गाईज खूप दिवस झाले आमच्या घराचं काम थांबलेलं आहे. का थांबलेलं आहे ते जे आमच्या क्लोज आहेत ना जास्त त्यांना सर्वांना माहीतच आहे का थांबलेलं आहे. पण आता यूट्यूबच्या माध्यमातून मी बोलू नाही शकत. परंतु वेळ आल्यानंतर मी नक्कीच सांगेन काय काय घडलं इथे. पण तो आता नाही बोलू शकत. थोडं समजून घ्या. टेक्निकल इश्यू, टेक्निकल प्रॉब्लेम, फॅमिली प्रॉब्लेम. ज्यांनी मध्ये व्यत्यय घातला आहे ना सर्वांवर येणार. कर्म हे जे कर्म आहेत ना ते फिरून ज्यांनी कर्म वाईट केलं ना त्यांच्यावर 100% येत असतात. तर त्यामुळे नक्कीच बघा इकडे पाणी वरून पडतं त्यामुळे पूर्ण साधलेले. आपल्याला जे भाऊ सगळाच आहे तू. मला पण ना दिसली बोलती दिबा चिपर बघ त्या कामेला बघ आतमध्ये सगळंच काम फिट केला ना भावासनी तुझे. काहीच विषय काय आला माहिती का. आता आम्हाला जायचं आहे ग्राउंडवरती जी आमची पिच आहे ना ती अर्धवट बनवलेली आहे. सो ती आम्हाला पूर्ण करायची आज. आणि आम्ही निघालोय ग्राउंडवरती डायरेक्ट. बोल बंधू. अरे यो बघ काय काय भेटले फिट केले बघ कसा. जाऊ दे राज नको मारू जाऊ दे येऊ देच त्यांच्या आहे. चला आता जातोय. आमचा मिशन असणार आहे आजचा की पीस बनवायची आम्हाला. बघूया ते काम आमचं पूर्ण होतंय का. 1 2 3 4 5 फक्त 5 जण आहे. हिंमत उचलले काम करून दाखवू राज. आता आम्ही अशा ठिकाणी आलोय जिथे तुम्ही मरीनला गेल्यानंतर जे ब्लॉग बघता ना मरीनवरती पाणी असतो खूप जास्त. पाण्याचा प्रवाह खूप जास्त असतो. तो पाण्याचा प्रवाह थांबवण्यासाठी ना सिमेंटचे ब्लॉक असतात तिथे. हे बघा अशा प्रकारचे ब्लॉक असतात. आणि त्या कंपनीवरती त्या साईडवरती आम्ही आता आलेलो आहोत. आमच्या गावातच आहे ती साईड. तुम्हाला मी थोड्या वेळानंतर जवळून दाखवीन ते ब्लॉक सिमेंटचे कसे बनतात. ते त्या साईडला बनतात. हे बघा हे इथे ब्लॉक आहेत हे बनतात खूप सारे. तिकडे तर त्या साईडला पण खूप सारे आहेत. अजून इकडे पूर्ण मटेरियल ठेवले ते. आणि आता तो मटेरियल घेण्यासाठी आलोय कारण आम्हाला सिमेंटची पीच बनवायची आहे. कारण पावसाळी सीझनमध्ये खेळण्यासाठी थोडी पीच आमची कमी पडते. सो त्यामुळे आम्ही इकडे आलोय. इकडनं माल नेणार आहोत आम्ही आणि आपल्या पिचावर घेऊन जाणार आहोत. इकडे बघा खूप सारा मटेरियल पडलेलं आहे इथे सिमेंट वगैरे. सो तेच घेऊन आम्ही जाणार आहोत आमच्या पिचवरती. बघा अशा प्रकारचे खांबे इथे बनवले जातात जे समुद्रावरती पाण्याचा बचाव करण्यासाठी. हे बघा याच्या आतमध्ये येऊन तो सिमेंटचा जो मटेरियल आहे तो टाकतो. इकडे खूप सारे आणि त्या साईडला बघा तिकडे बघा पूर्ण पंगच्या पंग आहे. चला फायनली आपली गाडी आलेली आहे मटेरियलची भरलेली. आणि ही मटेरियलची गाडी आता आम्ही सिमेंट मध्ये टाकून नेणार आहोत. ओ ओ ओ ओ ओ चल रुद्रा चल. कमान कांचा शाबाश क्या बात है मेहनत. वाह चल आजा. गाईस इकडे आलं बघा 1 मिनिटामध्ये पूर्ण आम्ही लूल झालेलो आहोत. मशीनच्या मशीनमधून सिमेंट येत होता ना तो आम्हाला पोथलीमध्ये घ्यायचा होता. पोथलीमध्ये घेता पूर्ण हातावरती वगैरे वार झालेले आहेत भाई. हे बघा सर्वांची हालत. आणि या सर्व गाड्या आम्ही याच्यात टाकलेल्या आहेत. आणि आता आम्ही नेतोय ग्राउंडवरती. भाई ही मेहनत 100% या 5 जणांना मोठे प्लेअर बनवीन. आपण नाही झालं तर चालेल. आपले भाऊ मोठे झाले पाहिजेत. हे बघा चला 100%. चला आता आम्ही डायरेक्ट इथून जातो ग्राउंडवरती. पाऊस पण यायला लागला थोडा. चला आमची 4x4 आलेली आहे. ओ ये सनरूफ मधून कांचा पाटील निघालेला. हर्षंग पाटील
नको रिक्षाच नको ना बाबा, राहू दे इथंच. रिक्षात 2 पावलं न्याव ना आपण चालत. गाईज ही बघा मेहनत. आता आम्ही चाललोय या ज्या सिमेंटच्या पोतल्या आहेत नाही नेतोय आता मी ग्राउंड वरती. सर्व पोरांची मेहनत बघू शकता. किती आहे ना काही ही मेहनत बघू शकता पोरांची एकदम लेवल केलेली आहे. आणि दैसरचा आद्या कॅमेरामॅन बनलेला आहे भाई. त्यांनी मेहनत नाही केली परंतु आलाय, हजेरी लावली आहे. बघ राज दाखव ना बघा. राज काय आहे यार. चालेल चालेल. पण केस बघा. आता सलून मध्ये जातो आणि असल्या कलरचे केस करून येतो. मस्त वाटतंय ना हेअरस्टाईल. वा 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 फायनल टेज. खड्डं पडलं त्यांनी सिमेंटचं. या पोराई पण कहर केले एवढ्या पावसामध्ये आणि एवढ्या चिखलामध्ये गाडी आणली. ओ माय गॉड आता कैसा हो गया. फायनली आम्ही कंप्लीट केलेला आहे पिच. राज पाटील, सोन्या पाटील, प्रतीक पाटील, अर्चंग पाटील आणि सिद्धार्थ पाटील यांची मेहनत रुद्रामाली गेले अर्ध्यावरती सोडून. परंतु आम्ही काय धीर काय सोडली नाही. कंप्लीट पिच केली आहे आणि आता खेळायला खूप जास्त मजा येणार आहे. कारण चिखलात आहे ना बॉल उडत नव्हता, डायरेक्ट कसा पण कुठे पण वलायचा. आणि आता फायनली ही थोडी राहिली आहे परंतु इकडे बॉल पडणार नाही, इकडेच बॉल पडेल. स्टेज आता पिच वरती आम्ही देतो ढाकान. ज्या गोणीमध्ये आम्ही सिमेंट बनवून आणलेलं ना त्याच गोणींचा ढाकान दिलेला आहे. कारण पाऊस आलेला आहे सो त्यामुळे इथे ढाकान दिलेला आहे आम्ही. आणि रेडी इन द रेडी. पोरांनी जर मनावर घेतलं ना पीच बनवायची तर बनवायचीच भाई. घरामध्ये काम करत नसतील एवढा परंतु क्रिकेटसाठी जीव देखील द्यायला तयार असतात पोरं. हा प्रेम आहे क्रिकेटवरचा सर्व पोरांचा. भविष्यात हीच याच्यातलाच एखादा मुलगा तुम्हाला एक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल. 100% हसू नका दिसेल. फायनली आमच्या पिचचं काम झालेलं आहे आणि आमचा अवतार, आमची हालत तुम्ही बघू शकता. ही आहे मेहनत. रातची पण हालत तुम्ही बघू शकता. काय नाही ओके. आता कसं परवापासून आम्हाला एकदम मजा येईल खेळायला. कारण चिखलामध्ये बॉल पडला ना भाई इकडं वालायचा तिकडं वालायचा. परंतु आता बॉल स्ट्रेट येणार आहे. सो आता मी निघतोय घरी. घरी ना म्हणजे आता जायचं मॅच खेळायला. कुठे जायचंय, तल्यात आंघोळ करायचे, काय करायचे तुम्हाला बघायला भेटेल. त्यामुळे कंटिन्यू राहा. अजून फिक्स नाही आमचं काय ते. आम्ही बी कहर केलाय एवढा मागलोय परंतु आम्ही डायरेक्ट नाक्यावरून जाणार भाई. डाऊन टर्ट राहायचं कधी पण. कोणत्या गोष्टीचा घमंड नाही वाटत यायचा. जाऊ द्या बिंदास लढायचा. चल गाईस घरी आलेलो आहे आणि आता मी जातोय आंघोळ करायला. नानी कसा आहे लुक माझा, कसं वाटतंय. भारी ना. काय पण नुकसाचं कामच करावं ना स्वतःची. तेव्हा शाता लावायला कटाला येतो. चल ना तुमचा लावून देता. आणता विचार किती मदत केली. माझं नसतं लावायला वाटलं मला की माहिती. तुम्ही लेवलाच ना तुझी चुकी. तुमची चुकी. तुम्ही मला शिकत नाही. आम्ही चुकी कोणची काय आंघोळ तर केले मस्त. पण सीन काय झालं माहितीये का, ते सिमेंटच्या ह्याच्यात हात घातल्यानंतर माझी स्किन एकदम ड्राय झालेली आहे. एकदम कडक कडक लागते आणि अंग एकदम फुटत चाललंय वापस. तो सिमेंट आहे ना तो वापस फुटायला लागलाय. तर त्यामुळे त्याच्यावरती आधी तेल लावून घेतो मी मस्त. आणि आता मी चाललोय जरा मेडिकलमध्ये. पप्पाच्या पायाच्या गोळ्या संपलेल्या आहेत, त्या गोळ्या देखील आणायच्या मेडिसिन घेऊन आलो मी. मेडिसिन खालीच मस्त मेडिकल आहे, त्या मेडिकलमध्येच मेडिसिन आणलेले आहेत. परंतु याच्यामध्ये एकच मेडिसिनचं पॉकेट भेटलंय. एक मेडिसिन जी कॅल्शियमची आहे ना ती मेडिसिन त्याच्याकडे नव्हत्या. सो त्या मेडिसिन तो सकाळी ऑर्डर करणार. मंडळी रात्रीचे 10 वाजलेत आणि 10 वाजता मी घेतलाय आता जेवायला वाटाण्याची भाजी, बिरडा, भाकर आणि पापड. श्रावण आहे ना त्यामुळे जास्तीत जास्त व्हेज खाण्याचा प्रयत्न करतो पूर्ण श्रावण. तसं तर मी श्रावण पाळत नाही परंतु जास्तीत जास्त व्हेज घरात बनत आहे तेच मी खातो. भावांना फायनली माझं जेवण करून झालेलं आहे आणि आज मी लवकरच झोपणार आहे. कारण डेलीचं खूप जास्त उशीर होतं झोपायला. जागरण केल्यामुळे ना आपल्या डोळ्याच्या खाली आहे ना ब्लॅक हेअर्स हे जास्त वाढतात. सो त्यामुळे जास्त जागरण तुम्ही देखील करू नका आणि मी देखील जास्त जागरण करणार नाही. सो मंडळी आपण ब्लॉगच्या माध्यमातून डेलीचं माझ्या लाईफमध्ये काय काय घडतं ते या ब्लॉगच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या ब्लॉगला तुम्ही खूप जास्त प्रेम देता. सो त्यामध्ये तुमचं मनापासून आभार आहे मंडळी. सो मंडळी आजचा ब्लॉग आहे ना तो आपण इथे एंड करूयात. आय होप तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू काय अशाच नवीन ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज. गुड नाईट. लव्ह यू.